नमस्कार येवकार तुमकां. तुम्ही पळयल्या हालींसरा वेगवेगळ्यो घडणुको जाता आनी जाका लागून सरकार कॉर्नर जाता. जावं तो रामा काणकोणकर एटॅक आसूं किंवा महानंद असनोडकरान केल्लो कॉल आसूं स्वप्नील शेडेकर तांकां आसूं किंवा बाकीचे जशे गोविंद गावडे वर्सीस रमेश तळवडकर आसूं किंवा IIT गोवा कॅम्पस कोडारचो ताजे वयली भुमिका आसूं की तांणी परत ते विड्रॉ केल्ले आसा. ह्या सगळ्या गजालींनी पळयत जाल्यार भारतीय जनता पक्ष योग्य दिशेन वता काय ना हाजेर एक प्रश्नचिन्ह उबें आसा. आतां ह्या विशयाचेर उलोवपा खातीर आमी आमच्या स्टुडियोन आपयल्ले आसा आनी पर्सनल कॅपेसिटीन ते आयिल्ले आसा कारण ते सद्या गोंय भाजपा प्रदेशाचे म्हणयारे ना, स्पोक्समॅन ना आनी ते म्हणजे गिरिराज पै वेर्णेकार. देव बरें करूं. Everyone knows he was a strategist for BJP. Are you still a strategist for BJP? जाल्यार तुमची स्ट्रॅटेजी सद्या रॉंग जाता अशी दिसता. आय एम आणि आय विल ऑलवेज बी अ कार्यकर्ता. त्यामुळे म्हाका दिसता स्ट्रॅटेजिस्ट बी जी हे नांवां आसा ती म्हाका दिसता लावपाची गरज ना. पण एक म्हाका दिसता की पीपल लायक मी स्पेशली आमी कार्यकर्ता म्हणून सदांच उरतले आनी ते पोजिशन आमच्या कडल्यान कोणूच खंयच व्हरूंक शकना. सो हाऊ डू यू एनालायज आतां जे चल्लां पळय न्ही, इफ यू गो टू सी BJP डजंट सीम्स टू बी गोईंग इन अ रायट वे. खुबशी डिसिजनां फाटीं घेवची पडटा, खुबशे एटॅक्स जाल्लेले आसा, सोशल एक्टिविस्ट आर टायम एंड अगेन ऑन द स्ट्रीट. हाऊ डू यू रिएक्ट टू दॅट? सोशल एक्टिविस्टाचो विशय म्हाका दिसता पयलीं घेता. एक म्हणजे आमी आज पळयला की खंय तरी यू प्रपोज आय ऑपोज असो एक सद्या टेंडन्सी जाल्या आनी खूब जाणांक कशें जाला म्हणजे की विथ लेस देन 500 days टू गो फॉर द नेक्स्ट असेंब्ली इलेक्शन्स खूब जाणांक आपली राजकीय पोळी अशा सोशल विशया वयल्यान भाजून दिसता आनी ते आमी खंयचोय प्रोजेक्ट जावं म्हणजे आज तुका जर हांव सिंपल प्रश्न विचारत जाल्यार गोंयान एक म्हाका व्हडलो प्रोजेक्ट दाखय जाचेर विरोध जावना. अटल सेतू म्हणजे जो आज म्हापसा आनी पणजी मदीं लायफलायन आसा ताका विरोध जाल्लो आसा. लोक कोर्टान गेल्ले आसा, इनऑर्डिनेट डिलेज जाल्ले आसा. मोपा एअरपोर्ट आसत ताका डिले जाल्लो आसा किंवा आतां तो जो मदलो जो लिंक रोड येता वीच वील कनेक्ट एवरीबडी टू मोपा इन अ व्हेरी स्पिडी मॅनर ताजेर सुद्दां कितले डिलेज जाले, कितल्यो कोर्ट केसीस जाल्यो. तर म्हाका दिसता आज एक विरोध करप ही एक टेंडन्सी जाल्या. आतां जेन्युइन जे विरोध आसा किंवा जे जेन्युइन स्टेक होल्डर्स आसा तांकां विश्वासान घेवपाक जाय. पण आज जे बाकीचे लोक वचून भडकयतात म्हणजे आतां आमी फाटीं भोमाचें उदाहरण घेता. आमी एका सायडीक म्हणटा की लोकांचें मत, एकी कडेन म्हणटा डेमोक्रेसी, पण मागीर म्हजो कावंटर क्वेश्चन आसा की वीच इज द बिगस्ट फेस्टिवल ऑफ डेमोक्रेसी? इट इज द इलेक्शन्स. नॉर्थ गोवान तर आमी 1,00,000+ म्हणजे जी आमकां कोणेच खंयच्याच एनालिस्टान दिवनाशिल्ली ती लीड घेवन जिखल्या. भोमान आमकां लिडींग आसा. पण शेवटाक कशें आसा की खंय तरी एक पर्सनल वेस्टेड इंट्रस्ट येता आनी मागीर तांकां दिसता की अरे ऑपोज केले सरकाराक, वी गेट द मिडिया अटेन्शन, वी ऑल्सो गेट सम कायंड ऑफ एक एक्टिविजम केला म्हणून एक दिसता. पण म्हजें इतलेंच म्हणणें आसा की 4-5 एक्टिविस्ट मेळून गोंयचें फ्युचर ठरोवंक शकता काय, दॅट इज वन पार्ट. एज फार एज रामा काणकोणकर एटॅक इज कन्सर्न्ड, पयलीं म्हणजे एज अ गोंयकार इफ आय से आय वॉज नॉट वरीड देन आय विल बी लायंग. पणजे दिवसा धवळ्या फाल्यां कोणाच कित्याक इज सेकंडरी, पण दिवसा धवळ्या कोण तरी एटॅक करूंक शकता. आय थिंक दॅट इट सेल्फ इज अ मॅटर ऑफ वरी. पण जे ताज्या नंतर जाला म्हणजे आतां इट वॉज अ टेस्ट फॉर आय थिंक डॉक्टर प्रमोद सावंत ऑल्सो एज होम मिनिस्टर की हाव ही रिएक्ट्स टू दॅट. कारण थोड्या फावटी तुमच्या कडेन इन्सिडंट यू कॅनॉट स्टॉप, पण ते जाले की हाव यू एक्ट एक्चुअली शोज वेदर यू हॅव झिरो टॉलरन्स ऑर नो. आनी म्हाका दिसता इन केस ऑफ रामा काणकोणकर 2 गजाली. एक म्हणजे द फर्स्ट प्रायोरिटी शूड बी टू गिव्ह हिम जस्टीस आणि सेकंड द वे गव्हर्नमेंट हॅज एक्टेड. म्हणजे पयल्याच दिसा 5 जाण अरेस्ट जाले विदीन 5-6 hours. दुसऱ्या दिसा जे 7 जाण थंय आशिल्ले ते अरेस्ट जाले आणि तांच्या क्वेश्चनिंगा नंतर जेन्ना दिसलें की देर इज अनदर पर्सन इनवॉल्ड ताका अरेस्ट जाली. आतां सुद्दां वॉट डॉक्टर प्रमोद सावंत हॅज रिपिटेडली सेड की वेदर झेनेटो इज द मास्टर माइंड काय देर इज अ मास्टर बिहायंड हिम, इवन इफ देर इज ही विल बी अरेस्टेड. फक्त म्हजे एकूच प्रश्न आसा की सगळ्यांक म्हणजे एक्टिविस्ट आसत, मिडिया आसत, की परत एक लिंक जाता की देर इज अ पॉलिटिशियन बॅकिंग हिम, देर इज अ मिनिस्टर बॅकिंग हिम. हांव इतलेंच म्हणटा तुमकां जर इतलें खबर आसा वॉट स्टॉप्स यू फ्रॉम गिविंग प्रूफ्स?
ना जाल्यार जाता कितें समवेअर तुमी एक लोकांचो जजमेंट क्लाउड करपाचो प्रयत्न करता की आमी म्हणजे देर इज समबडी इनवॉल्ड. म्हजें इतलेंच म्हणणें, why it has happened should be investigated, but unnecessary ulterior motive should not be attributed. You also should investigate की सध्या जे गँग्स आसा पळय न्ही, वी हॅव सीन समवन अटॅकिंग अमित नायक इन साऊथ गोवा जर्नलिस्ट, ताच्या उपरांत मुंगूल अटॅक जाल्लो आसा. हे गँग्स एक्टिवेट कशे जाले, दॅट ऑल्सो मिन्स की तुमच्या सरकाराच्या अंडर लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन इज नॉट गोईंग दॅट ग्रेट. म्हणून हांवें तुका म्हणलें की पॉसिबली रामा काणकोणकार अटॅक वॉज सम सॉर्ट ऑफ अ वेकअप कॉल ऑल्सो फॉर बोथ पुलीस एंड द गव्हर्मेंट. पण ते म्हणटा आसतना अशें न्ही की पुलिसांनी, म्हणजे तो मंगोर म्हणलो, ताच्या नंतर सुद्दां जे लोक आशिल्ले एवरीबडी वॉज अरेस्टेड इमिजिएटली. ताज्या नंतर म्हणजे इन लास्ट आय थिंक 2-3 months ऑलमोस्ट 400 हिस्ट्री शीटर्स हॅव बीन आयदर बीन कॉल्ड, अरेस्टेड ऑर बीन म्हणजे समन्ड. बेस्ड ऑन दॅट ओनली म्हाका हांव तुका 2 गजाली सांगता. एक म्हणजे अमित नायक अटॅक केसीन ज्या मनशाक अरेस्ट केलो ताका बेल जाता आनी तो मुंगूल सेम मनीस मुंगूल हितून आसा. मीन्स देर इज नो फियर. ज्या लोकांक हिस्ट्री शीटर म्हणून उबे केले ओल्ड गोवा पुलीस स्टेशनाचेर किंवा बाकीचे फुडें, तेच लोक रामा काणकोणकर केसीन आसा. सो दीस ऑल्सो मिन्स की जो भंय जावपाचो आसा पळय सरकाराचो किंवा जो पुलिसांचो भंय जो आसा पळय न्ही, तो भंय सध्या ना. नाही म्हणून हांवें म्हणलें तुका की एज मच एज इट इज अ वेकअप कॉल, आय थिंक इट इज ऑल्सो ऑपॉर्च्युनिटी फॉर द पुलीस की बाबा आतां दिस इज वेअर यू पुट एन एंड टू इट. आणि म्हणून तूं मुद्दम जर पळयची, आय थिंक 23 लोक अरेस्ट जाले. आउट ऑफ दॅट 7 or 9 पीपल आर अंडर प्रिव्हेंटीव अरेस्ट, यू नो, कन्सिडरिंग द हिस्ट्री. सो एक गजाल म्हाका दिसता की जे तूं म्हणटा की हांगा इनवॉल्ड आशिल्लो बेलीर सुट्टा. आतां पयलीं म्हणजे म्हाका दिसता वी ऑल्सो हॅव टू क्वेश्चन हाव सच पीपल गेट बेल. म्हणजे आज खुबदां कितें जाता न्ही, म्हणजे आमी मुद्दम पळयता की एकदां न्याय वेवस्था सुद्दां एक हॅज अ डिफरंट वे ऑफ इंटरप्रिटेशन. पण म्हाका दिसता दे ऑल्सो शूड फील की म्हणजे दे शूड ऑल्सो एन्श्युअर की नॉट जस्ट इन द करंट केस देर शुड बी नो फ्युचर विक्टीम ऑल्सो. The role of prosecution comes into I agree fully. Your prosecution fails, your police machine. नाही म्हणून हांवें तुका म्हणलें की if we have anything to learn from Rama Kankunkar episode, I think the first priority for the government should be to ensure no such incidents are repeated ever. आणि स्पेशली तू जे म्हणटा की कारण हांव तुका व्हेरी सिंपल की 5 जण आसूं 7 जण आसूं, इफ दे कॅन जस्ट फील कॅट वील आमी कोणाक तरी वचून मारूंक शकता, इज व्हेरी डेंजरस फॉर गोवा. आणि दीस कॅनॉट हॅपन. आणि ताज्या खातीर म्हणजे जे स्विफ्ट एक्शन जाला, आय थिंक शूड बी एबल टू इन्स्टिल इनफ फियर. आतां हाव आतां म्हणजे इट वील बी अ टेस्ट फॉर प्रोसिक्युशन ऑल्सो. 1 टू एन्श्युअर दे डोंट गेट बेल, आणि 2 टू ऑल्सो एन्श्युअर की दे स्टे इनसाइड. बट आता प्रॉब्लेम कसो आसा पळय, म्हणजे शेवटाक म्हाका दिसता वन्स द क्वेश्चनिंग ऑफ रामा इज कंप्लीट, ही वील देर वील ऑल्सो बी द म्हणजे वॉट वॉज द मोटिव्ह ऑर वॉट वॉज द ते भायर येतले. पण आज तूं जर पळयशी म्हणजे म्हाका दिसता आज ऑस्कर रिबेलोन एक लेटर एक आर्टिकल बरयला खंयच्या तरी पेपरार, देर ही इज क्वेश्चनिंग रामा इटसेल्फ. म्हणजे आमी जेन्ना एका सायडीक एक्टिविस्ट म्हणटा, ही इज क्वेश्चनिंग रामा ऑन वाय डिस्पायट ऑफ डॉक्टर्स क्लियरन्स इज नॉट गिविंग अ स्टेटमेंट. तर म्हाका इतलेंच दिसता की प्रत्येक गजाल should be happen in front of media or everything should happen instantly. I think we should wait. म्हणजे हांवें जशें म्हणलें की फाल्यां what was the rivalry is absolutely irrelevant. पयलीं म्हणजे ताका जे मारला they should be brought to justice. कारण कितें रिजन आसलें you cannot justify hitting somebody the way Rama was hit. So म्हाका दिसता we should wait till police investigation is complete. एंटायर गजाल पळयत जाल्यार तूं म्हणटा की BJP or its government is not responsible at all for this kind of situation. पळय आय वील गो म्हणून हांव तुका येदो पयलीं उलयता आसतना म्हणलें की थोड्या फावटी एक म्हणजे इट इज नॉट आयडियल, पण थोड्या फावटी काही इन्सिडंट्स घडटात. हाव यू रिएक्ट ऑल्सो शोज वेदर यू हॅव टॉलरन्स टू सच वायलन्स ऑर यू हॅव झिरो टॉलरन्स. वी आर टॉकिंग अबाउट प्रिव्हेंशन दॅट सच इन्सिडंट्स. आय अग्री. म्हणून तुका सांगलें न्ही हांवें हाज्या अशें न्हय की दे वर नॉट राउंडेड अप. म्हणजे ऑलमोस्ट 400 हिस्ट्री शीटर्स
हॅव बीन राउंडेड अप इन लास्ट फ्यू मंथ्स. दिस इज वॉट द पुलीस डेटा इज शोईंग. पण तरी म्हाका जर दिसता की दीज मेजर्स हॅव फॉलन शॉर्ट, देन पुलीस वील हॅव टू. म्हणून हांवें म्हणलें न्ही की दीस इज अ टेस्ट फॉर बोथ पुलीस, होम मिनिस्ट्री आनी प्रोसिक्युशन ऑल्सो. पण म्हाका इतलेंच दिसता की आतां सगळ्याकीन पयलीं हो जो इन्सिडंट आसा, वी हॅव टू फर्स्ट एन्श्योर दॅट दे गेट द स्ट्रिक्टस्ट पनिशमेंट, सो दॅट देर इज दॅट फियर ऑफ लॉ इज देर अमॉंगस्ट ऑल हिस्ट्री शिटर्स. मानन असनोडकर केस जाली तेच्या उपरांत मानन असनोडकरान फोन केलो स्वप्नील शेल्डेकर सोशल एक्टिविस्टाक आनी ताका सॉर्ट ऑफ थ्रेटनिंग केलो. मीन्स द टोन वॉज थ्रेटनिंग बट द मेसेज यू वॉन्टेड टू कन्वे समथींग. हाऊ डू यू रिएक्ट टू दॅट दॅट युअर सिनियर लिडर सद्या फोन करता आनी डायरेक्टली तुका खंय मेळपाचें तें पळय म्हणटात? पळय, पयलीं म्हणजे आय कांट क्लेम टू रिप्रेझेंट द पार्टी, पण म्हजो पर्सनल व्यू जो आसा, म्हणजे जेन्ना हांवें एक प्रेस कॉन्फरन्स घेतिल्ली तुका याद आसतली, आनी वेर आय हॅड सेड की 90% ऑफ द एक्टिविस्ट आर एक्सटॉर्शनिस्ट. ताजे नंतर काही लोकांनी म्हणजे हांगाच म्हणजे तातूंत 4-5 जाण, तातूंतले एक चेक बाउन्स फ्रॉड आहा, तातूंत म्हाका दिसता रामाय आशिल्लो. मागीर तातूंत आनी 2-3 जाण आशिल्ले. तांणी बोडगेश्वराक वचून नाल्ल दवरलो आनी प्रेस कॉन्फरन्स घेतलें की गिरीराज वेर्णेकाराचो सोक्ष मोक्ष लाय. आतां आय कूड हॅव एट दॅट पॉयंट सेड की दीस इज अ वेल्ड थ्रेट, पण कोणाक कितलें इम्पॉर्टन्स दिवप तें म्हाका दिसता खबर आसपाक जाय. सो आय वील नॉट. आनंद सरकाराक इम्पॉर्टन्स दिवप ना. हांव ताका म्हणना. फाल्यां आतां स्वप्नेशान जें कितें म्हणलें, आय वूड हॅव नॉट रिएक्टेड. ओके. Or if I had to react, I would have done maybe a podcast with you. I would have done a video or I would have tweeted. म्हाका इतलें दिसता. म्हणून तुका म्हणलें न्ही, म्हजेर जेन्ना पर्सनल तांणी इतलें देवाचे गाराणें वचून घालें, आमी नाल्ल दवरून, आनी दिस आर आय थिंक रामाज वर्ड्स, गिरीराज वेर्णेकाराचो सोक्ष मोक्ष लागचो म्हणून गेल्ले. आनी हांवें पळय कोणाचेंच नांव घेवन आशिल्लें. हांवें 10% बरें आसा म्हणिल्लें. दे कूड हॅव बिलीव्ड की 10% ते आसा म्हणून. ते डिडंट. हेराल्डाचेर तांणी व्हडले स्टेटमेंट दिले, इन्क्लुडींग गोवा फावंडेशनान. हाव आय एम रॉंग? सो हांव म्हणटा कितें की प्रत्येक गजालीक जे आज आसा पळय ते पॉलिटिकल प्रिझमांतल्यान पळोवंक जायना. वी नीड टू इग्नोर सर्टन एलिमेंट्स. आनी आज जालां कशें, आज इवन सपनेशाचे हांवें पळयल्या थोडे व्हिडियोज, दे आर म्हणजे वाय इज ही ब्रिंगींग बीजेपी कार्यकर्ताज. एक म्हणजे ताणें बीजेपी कार्यकर्त्यांक नाका आशिल्लीं नांवां दवरप. एक्टिविजम करता जाल्यार मुद्द्याचेर करा. ट्रायंग टू प्रोवोक पीपल इज ऑल्सो रॉंग. म्हणून हांव तुका सांगता, आय एम नॉट जस्टिफायींग एनी. कसलो मुद्दो मांडटालो, कसलो मुद्दो? आतां फाल्यां सांग तूं, फाल्यां हांवें जर एक्टिविस्टांक सेम नांवां दवरलेलीं, म्हज्या नांवान नाल्ल दवरतात अजून. पण तांणी जाय तीं नांवां दवरपाक ते मोकळे. इज दीस वॉट वी आर ट्रायंग टू से? टायगर रिझर्वाचो विशय आशिल्लो आनी ताका लागून ताणें म्हणटा की आपूण हे मिडियम वापरले, तुमी तेच मिडियम. म्हणून हांव तुका सांगता, टायगर रिझर्वाच्या विशयाचेर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांक नाका आशिल्लीं नांवां दवरपाची कसली गरज? हो एक मुद्दो. सी, आज तुका तेच सांगता न्ही रे, आज एक्टिविस्टूय पॉलिटिशियन जाल्या. काल तुवें ताका एक प्रश्न विचारलो, तातूंत म्हणजे आतां शेवटाक कशें आसा, तूं जेन्ना प्रत्येक गजाल करता पळय, देर हॅज टू बी अ एंड टू वॉट यू आर सिकींग. तुका ताका जेन्ना विचारलें की जर फाल्यां सरकार बदललें, तुका दिसता गजाली चेंज जातल्यो, हीज आन्सर वॉज प्रिटी डिप्लोमॅटीक की कांय जावचें ना म्हणून. ही सेड नो. बट आज पण आज कशें आसा, आज सरकाराक कंटिन्युअस अटॅक करून वॉट आर दे ट्रायंग टू अचीव? म्हणजे हांव आज तुका म्हणजे हांव मुद्दम म्हणजे हांव कांयच पेपर हाडूं ना. फक्त हांवें एक पेपर हाडिल्लो, तो म्हणजे आतां गेल्या 6 वर्सांत खुबदां कितें जाता न्ही, वन एरिया वेर आय थिंक गव्हर्मेंट हॅज फेल्ड इज टू कम्युनिकेट. म्हणजे आतां डॉक्टर प्रमोद सावंत जाल्ले मुख्यमंत्री जाल्ल्याक, म्हणजे इनिशिएटिव्ज लायक पिंक फोर्स हॅव बीन इम्प्लिमेंटेड, जे विमन सेफ्टी खातीर सो मच इज हॅपनिंग. आमी म्हाका दिसता ते लोकांक सांगपाक विसरल्या. आज जालां कशें, इन्फ्रास्ट्रक्चराचेर आमी उलयता, रोड्साचेर आमी उलयता, पण फॉर सम रिजन्स हे विशय जायना. आतां स्टाफ सिलेक्शन कमिशना सारको विशय, म्हणजे इतलीं वर्सां हे उलयताले. वी नो इट इज द चेंज दॅट गोवा वॉन्टेड की देर शूड बी ट्रान्सपरन्सी इन गव्हर्मेंट जॉब्स. स्टाफ सिलेक्शन कमिशन एट द कॉस्ट ऑफ कितें म्हणटा तें मेकिंग एनिमीज ऑफ हिज ओन पीपल, ही स्टूड फर्म. सो डॉक्टर प्रमोद सावंताक एक्चुअली हाज्या खातीर हॅट्स ऑफ दिवपाक जाय. पण प्रॉब्लेम कितें जाला, एक एक्टिविस्ट उलयता की दोतोरान बरी गजाल केली म्हणून. इफ यू आर अ जेन्युइन एक्टिविस्ट, you should be open to both sides. The staff selection commission came after such a huge scam that happened in the job. People were arrested and the points. No, staff selection commission was
परत तातूंत दोन गजाली आसा. स्टाफ सिलेक्शन कमिशन वॉज ऑलरेडी इन प्लेस बिफोर द was कॅश not फॉर functional. जॉब्स. नाही, इट वॉज एड्स बी येवपाक लागिल्ल्यो. आय थिंक इट ओन्ली सम एड्स हॅड कम. पण दुसरें परत कॅश फॉर जॉब्साचें जें आसा, हांव परत तुजें म्हाका लास्ट टायम उलयलां तें परत भायर कशें आयलें. इट वॉज डॉक्टर प्रमोद सावंत हू आस्क्ड फॉर इन्व्हेस्टिगेशन. ताका जर इफ ही हॅड एनीथींग टू हायड ऑर एनीथींग टू वरी अबाउट, ही वूड हॅव नेवर ऑर्डर्ड अ इन्क्वायरी. सो हांव इतलेंच सांगता की खुबश्यो गजाली आमी विसरता. म्हणजे आतां फॉरेस्ट रायट एक्ट ऑफ 2006 पास जावन इतली वर्सां जालीं, ती सनदां आतां दिवपाक लागल्या. म्हणजे डॉक्टर प्रमोद सावंतान त्या फाटीक लागून ते स्वयंपूर्ण गोवाच्या रुरल इकॉनॉमीक बूस्ट मेळपाक जाय. दुसरें पॉलिटिकल रिजर्वेशन्स फॉर एसटीज, ताज्या खातीर जें जाय आशिल्लें एक्ट पार्लमेंटान पास करून डिले कोणें केलें? डिले काँग्रेसीन केलें बाय वॉकिंग आउट. आनी मागीर विरियाटो आयलो एक स्टेटमेंट दिवपाक की आमी कशें तें पास करून घेतलें. ती आसत. CM अन्नपूर्णा योजना आसत. आतां प्रायवेट युनिवर्सिटीज आसा की बाबा भुरग्यांक एज्युकेशनल ऑपॉर्च्युनिटीज मेळच्यो किंवा भुरग्यांक जॉब्स मेळचे. मागीर कोडिंग एंड रोबोटिक्स म्हणजे जे फ्युचरिस्टीक एज्युकेशन आसा तें स्कूल लेवलाचेर सुरू करप. CM एप्रेंटिसशीप आसत आनी भरपूर आसा. म्हणजे पण आतां 4 तारखेक माननीय अमित भाई शाह येतले म्हाजें घर स्कीम लॉन्च करपाक. पण सो हांव इतलेंच म्हणटा की ह्यो ज्यो बऱ्यो गजाली जाल्या, दे शूड नॉट बी कितें म्हणटा ते सायडलायन बिकॉज सम एक्टिविस्ट इज हेल बेंट ऑन टार्गेटींग द BJP. आनी मुद्दो जर आसा, कीप इट ऑन द इशू. वाय आर यू ड्रॅगिंग BJP इनटू इट? म्हजो इतलोच म्हणणं. BJP is in the government right now. नाही, सो फाल्यां जेन्ना ते म्हणटा की ऑपोजिशन विल नॉट बी एनी बेटर, तांकां तशें दिसता. सो वॉट इज देअर एंड गोल? हो प्रश्न विचारपाक जाय न्ही. काय आर दे एक्टिंग ऑन बिहेस्ट ऑफ द ऑपोजिशन End goal पार्टीज? is to fight whenever there is a injustice or whenever you require intervention. नाही, आता तुका हांव सादें उदाहरण दिता. आतां म्हादईचेर सो मच ऑफ वर्क हॅज बीन डन. म्हणजे पयर सुद्दां जेन्ना ती कमिटी केली जी एक्चुअली हॅज म्हादई बचाव आंदोलन जें आसा, म्हादई बचाव आंदोलन, तांचे लोक गेले. शेवटाक डॉक्टर केरकरांनी सांगलें न्ही की दीस गव्हर्मेंट हॅज डन एवरीथींग पॉसिबल. म्हणजे म्हादईच्या केसीन सुद्दां आतां ऑपोजिशनाक कित्याक विचारना ते? विजय सरदेसाय तेन्ना मिनिस्टर नाशिल्लो, सरकार आमचें आशिल्लें, आय अग्री. बट विजय सरदेसाय आनी हीज गव्हर्मेंट हॅड हेल्ड इट एज द बेस्ट ऑर्डर. Then he changed. केन्ना? आफ्टर ही वॉज थ्रोन आउट ऑफ द गव्हर्मेंट. No, immediately he नाही, realized he no, it's पण not right. ती क्वेश्चन कोणे केली? ट्रायब्युनलाची ऑर्डर वॉज चॅलेंज बाय डॉक्टर प्रमोद सावंत. आणि आज ते म्हणटा की तुम्ही कितें करता. सो कितें जालां न्ही, हे एक्टिविस्ट प्लस ऑपोजिशन मेळून जे सद्या हातूंत चल्लां, म्हाका दिसता ट्रूथ शूड नॉट बी लॉस्ट. आनी म्हणून म्हाका दिसता, म्हणून फाल्यां वेदर I represent the party, I don't represent the party, I think this truth should be represented. What is the truth? You tell me. You tell me what is the truth about IIT at Kodar, wherein people were not ready for IIT. तुम्ही थंय लँड घेवपाक लोकांनी बोवाळ घालचो पडलो आनी ताचे नंतर तुम्ही फाटी सरले. दिस इज द 5th स्पॉट फ्रॉम वेर यू हॅव टू शिफ्ट युअर IIT. वॉट इज द ट्रूथ? ताजेर दोन गजाली आसा. एक म्हणजे आमी गोंयान एकी कडेन म्हणटा की गोंयान लँडूच ना आणि ऑलरेडी आम्ही 5 काय 6 सायट्स आयडेंटिफाय करून नाकारल्या. सो एक म्हणजे दॅट फॅक्ट की लँड ना इज नॉट ट्रू. आता दुसरो जो विषय आसा तो खंयचेच IIT इंडियेन लेस दॅन 20 लाख स्क्वेअर मिटरान अलॉट जावना. गोवा इज द ओन्ली स्टेट जेन्ना जावडेकरजी HRD मिनिस्टर आशिल्ले, मनोहरभाई पर्रीकारान स्पेशल रिक्वेस्ट करून दे गॉट इट डाऊन टू 10 lakhs. आता एज फार एज शिरोडा इज कन्सर्न, एक म्हणजे लेट अस नॉट मेक इट पॉलिटिकली इनकन्विनियंट म्हणून सोडटा, बट अदरवायज द रिक्वेस्ट हॅड ऑल्सो कम पार्शली फ्रॉम सम विलेजर्स ओन्ली की तुम्ही सगळ्या गोंयभर जागो सोदता, कोडार आमचे कडेन जागो आसा. कम्युनिदादान म्हटिल्ले लोकल्स वर ओपोजिट. आतां परत तातूंतय येता हांव. तांणी कितें म्हणलें की देर आर सम पीपल कल्टिवेटींग, सम पीपल आर स्टेईंग देर. 19.5 लाख जागो तो, 19.5 लाख स्क्वेअर मिटर. तातूंतले 5.5 लाख ऑलरेडी लोकांक दिल्ले आसा रायट. घरां आसत तांचे जे हे आसा, बाकीचे जर तांचे कोणाचे रायट्स आशिल्ले जाल्यार आतां पर्यंत कित्याक लागूना. आनी काल हांवें सुभाष भाऊची प्रेस कॉन्फरन्स पळयतालो, म्हणजे खंय तरी तांकांय खंत दिसता की एक 5 किलो कोण तरी काजू करता. पयलीं म्हणजे इट इज नॉट दॅर प्रॉपर्टी, पण हांव तातूंत वचना, पण 5 किलो काजू आपली येणावळ बंद जातली म्हणून IIT सारख्या प्रोजेक्टाक विरोध जाता. ही तांणी खंय तरी काल प्रेस कॉन्फरन्सान खंत हे केल्या. लेट मी लिटल. इट इज नॉट अबाउट 5 किलो काजू और नो काजू. इट इज अबाउट काजू जे आसा पळय थंय. इट इज अबाउट एनवायरमेंट, इट इज अबाउट प्लांट्स, इट इज अबाउट ट्रीज, इट इज अबाउट वॉटर.
इट इज अबाउट रिटेनिंग ऑफ प्लेटोज वीच एक्चुअली उदक थंय रावता आनी थंय झिरपून उदक लोकांचे झरे सकयल येता. इट इज नॉट एट ऑल अबाउट सम किलो ऑफ कॅच. पळय थंय जर एक मेगा रेजिडेंशियल प्रोजेक्ट येतालो हांव समजूंक शकतालो, किंवा थंय जर एक केमिकल फॅक्टरी प्रपोज केल्ली आय कुड हॅव अंडरस्टूड. IITन म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स जे आसा तातूंत ग्रीन बिल्डिंग्स हातूंत जर सगळ्याकीन चड म्हाका दिसता रिसर्च कोणें केले आसा ती IITन केल्ली आसा. दुसरें म्हणजे तांचे जो कॅम्पस आसता दे आर द मोस्ट एनवायरमेंटल फ्रेंडली कॅम्पसीस. दुसरें जे सरावंडींग स्कूल्स आसा, सरावंडींग स्कूल्सांक दे ब्रिंग टू द ऑन पार विथ गुड स्कूल्स, कारण दॅट इज पार्ट ऑफ देर बिल्डिंग द इकोसिस्टम. तर खुबश्यो गजाली आसा ज्यो पॉझिटिव्ह जावपाच्यो. सी वी आर नॉट टॉकिंग अबाउट केमिकल फॅक्टरी कमिंग अप देर. हाऊ डू यू रिएक्ट टू एनवायरमेंट डिग्रेडेशन? नाही, परत म्हणून तुका सांगलें न्ही हांवें, मोस्ट आतां फाल्यां सस्टेनेबल डेव्हलपमेंट जर म्हणटा, फाल्यां आज पर्यंत कोणें घर बांदिल्लें आसा एक झाड मारल्या शिवाय? मग आर वी ऑल्सो पार्टी टू दॅट डिस्ट्रक्शन? बारीकशे घर. बट आता IIT जर थंय आयिल्लें म्हणजे फक्त नॉन टिचींग जर धरले जॉब्स जाल्यार ऑलमोस्ट 200 जॉब्स वूड हॅव गॉन टू द लोकल्स. आनी जशें काल सुभाष भाऊन सांगलें की जेन्ना आमी तो एग्रीमेंट करपाचे तेन्ना सर्टन कॅटेगरी वी वूड हॅव एन्श्योर्ड. न्ही, परत आतां तुका जर IITन जर फाल्यां तूं हें वतलो, तुका यू वील नीड दोज रिक्विजिट. Naturally, they are not qualified for those jobs. So lot of people gardening पण जे क्लेरिकल जॉब्स असतले, अरे पण अल्टिमेटली इट इज अ जॉब न्ही. Ultimately it is also about livelihood न्ही. मनीस एक जो are you trying to tell me ki they will be earning more than what they would have got otherwise? No, it is about, you are always talking about happiness quotient. You are never talking, you have replaced that concept of. No, we have not replaced. We have not replaced. आणि जर लोकांचे पडिल्ले नाशिल्ले, काल अनाउन्स जावचे नाशिल्ले की people are not happy. Whether I love one leg is not happy. परत हांवें तुका जशें सांगलें, हांवें तुका बॉमाचें उदाहरण दिलें. इफ पीपल वर नॉट हॅपी, आतां थंय आसा की पीपल आर नॉट हॅपी. इफ पीपल वर नॉट हॅपी, वाय वूड दे वोट फॉर द सेम गव्हर्नमेंट दॅट इज सो कॉल्ड. People are not happy with the project कित्याक coming up there. They were not. I'm not. नाही, तूं शिरोडेचें नाही, हांव तुका उदाहरण दिता, कळ्ळें तुका. आता म्हणून सिन्स पीपल वेर नॉट हॅपी एज यू से, देर विल हॅज बीन. Do you believe in happiness quotient or not? 100%. So I believe. their happiness is. सो आता जाला, आतापर्यंत कशें जाला की जे गेल्या बिकॉज पीपल हॅव अपोज्ड द गव्हर्नमेंट हॅज मूव्ड आउट, बट हू इज लुजिंग आउट इन द प्रोसेस? But why It was is- not we are locals losing out. taken into confidence? तुका हांवें सांगलें तशें. आता आय डोंट वॉन्ट टू गेट इन टू डिटेल्स, बट पार्ट ऑफ द लोकल्स ओनली हॅड कम सेईंग दॅट की कोडार जागो आसा. परत दुसरो जागो जो आसा पळय तातूंतलो म्हणजे कितले आसा ते 19 लाखांतलो 10 लाख फक्त IITक जाय. 5.5 लाख ऑलरेडी लोकांक दिला. ऑलमोस्ट 3.5-4 लाख एडिशनल बिकॉज दर इज अ प्रायवेट फॉरेस्ट. म्हणून गव्हर्नमेंट एक्वायर करून तो कोणाकूच, म्हणजे इवन माने कम्युनिटी कडल्यान तो मिसयूज जावपाक जायना आनी इट शूड बी रिटेन्ड. सो म्हाका दिसता एवरीथींग पॉसिबल हॅज बीन कन्सिडर्ड. आनी फाल्यां जर तुका दिसता की IIT आयले म्हणून गोंयचो डेव्हलपमेंट जावचो ना, थोड्या फावटी वी आर ऑब्लिवियस टू द, म्हणजे देर इज नो रिजन फॉर मी टू बिलीव की हॅपीनेस कोशंट वूड गो डावन बिकॉज देर इज IIT देर. इनफॅक्ट थंय इकोसिस्टम तयार जावन, म्हणजे उदाहरण GIMचे घे. GIM इन सांखळे हॅज कम इन अ प्रायवेट प्रॉपर्टी, बट ताज्या सरावंडींग जो इकोसिस्टम तयार जाल्या त्या विलेजींतल्या ज्या लोकांक जॉब मेळ्ळा, आर यू सेईंग की देर हॅपीनेस कोशंट हॅज गॉन डावन? इट हॅज नॉट गॉन डावन. सो हांव इतलेंच म्हणटा की वी आर नॉट इन अ पोजिशन टू कमेंट वेदर हॅपीनेस कोशंट विल बी इम्पॅक्टेड. आज इस चाय के स्वाद में कुछ खास बात है. देखते हैं खाना कैसे बनाती है. भाभी, मेरे लिए सब्जी रोटी. भाभी, मेरे लिए स्पेशल बासमती राइस. डॉक्टर साहिबा, सबकी पसंद का ख्याल कैसे रखोगी? मेरी भी कुछ डिमांड है. एक डॉक्टर होने के नाते सेहत का ख्याल रखना मेरा फर्ज है, और एक बहू होने के नाते परिवार वालों का दिल जीतना भी मेरा फर्ज है.
ये सब पॉसिबल हो पाया है पंचामृता की वजह से। इंडिया का फर्स्ट फोर्टिफाइड राइस और इनके सारे प्रोडक्ट जो खाने में पौष्टिक तत्व की कमी को भर देते हैं। आई सर्टिफाइड, वेयर फूड इज फोर्टिफाइड। Okay, GIM was a private property. GIM was not cultivable land by locals. It was नाही पण owned आतून by सुद्धा परत someone else. a large part of this land in Shiroda is rocky. हे तुका खबर आसा म्हणजे यू हॅव बीन ऑन द ग्राउंड. थंय गेला, but we have also seen people थंय नाही, जायो मग- रोयता, लोक हे करता. नाही म्हणून तुका सांगले न्ही रे, आता कशें आसा थोड्या फावटी म्हणजे एका सर्वे नंबरान 100 घरां आसता, एक्वायर जावपाचें एकूच घर आसता, बट इट इज अवर लिगल सिस्टम विच सेंड्स नोटिसीस टू ऑल 100. Hmm. आणि मागीर न्यूज कशी जाता की 100 घरां डेमोलिश So करून why सोदता it was withdrawn? I think ideally what could have been done. I have seen म्हणून day one पासून की people were opposition parties went there, everyone went there, social activists went there. None from the government went there. Subhash Shirodkar never visited Kodar from the time there is an opposition. He comes into a 5-star hotel in Panjim and announces लोकांक नाका आपूण हे करना. If you are convinced and you are convinced, government is convinced, go and convince the people. पण एक म्हणजे आय थिंक गव्हर्नमेंट हॅज नेवर शायड अवे फ्रॉम एंगेजिंग, बट आज जाता कशें न्ही खूपदा पॉलिटिकल जातात प्रोटेस्ट, आणि वी आर नॉट गोइंग टू टॉक टू वेस्टेड इंटरेस्ट इज वॉट आय बिलीव. म्हणजे आय डोंट थिंक गव्हर्नमेंट शूड एवर गेट इनवॉल्ड. म्हणजे फाल्यां आज सद्या कशें न्ही ते रिसायकलिंग ऑफ एक्टिविस्ट जाल्या, म्हणजे हांगचो एक्टिविस्ट थंय वता, थंयचो एक्टिविस्ट हांगा वता, 5-6 जाण ते भोंवता खंय विशय जावं. म्हणजे फाल्यां कोणाचे हे जालें न्ही, म्हणजे फाल्यां जर तूं सुद्दां स्कुटरीन पडलो, तुका बीजेपीन उडयलो किंवा काँग्रेसीन उडयलो म्हणून सांगपाक येतले ते आनी प्रोटेस्ट No, but करतले. government should have gone there. नाही पण हांव तुका तेच Kodara सांगता was शेवटा possessed नाही there. पळय, It is your people. You are only engagement saying that you are Eng- counting by votes of Boma. engagement level- लोक आपल्या बरोबर आसा. नाही नाही कोडारचे लोक एंगेजमेंट लेवल इज देअर एट मल्टिपल लेवल्स. पण आज शेवटाक म्हणजे म्हाका दिसता नाव गोईंग टू मच इन टू डिटेल will not solve anything because it has already been. Do you believe that government should have gone there? This is very simple. नाही, आय थिंक गव्हर्नमेंट हॅज देअर ओन फीडबॅक मेकॅनिझम. आता वेदर एक्झॅक्टली कोण गेला म्हणजे टू बी व्हेरी ऑनेस्ट आय एम नॉट प्रिवी टू दॅट. जाय जाल्यार हांव तुका नेक्स्ट टायम फायंड आउट करून सांगता. पण म्हाका इतल्यान दिसता की जे जेन्युइनली इफेक्टेड पार्टीज आसा तांचे कडेन संवाद जावपाक जाय, पण जे फक्त आपली राजकीय पोळी किंवा आपल्या एक्टिविस्ट करियर अप करपाक वता तांचे कडेन एंगेजमेंट करपाची सरकाराक कसलीच गरज ना. 100% जावपाक जाय. देअर कॅनॉट बी अ प्रोजेक्ट वेर यू कॅन बुलडोज हे, बट एट द सेम टायम यू वील नेवर हॅव 100% ऑफ द पीपल. तूं फाल्यां सोसायटी रिडेव्हलपमेंटाक पळय, म्हणजे बिल्डींग मोडपाक लागता, भितर गळपाक लागता, पण एकटो तरी आसताच जो एक लिगल नोटीस धाडटा की म्हजें बिल्डींग हे करपाक नाका म्हणून. म्हणजे म्हज्या स्वताच्या सोसायटीन एकट्या मनशान प्रश्न विचारलेलो, डू वी डिजर्व अ बिगर फ्लॅट काय म्हणून. ह्या प्रश्नाक तूं कितें उत्तर दितलो, कितें एंगेज करतलो सांग म्हाका तूं. डू वी डिजर्व अ बिगर फ्लॅट काय विचारले. आता तूं एक म्हणजे यू गो इन शॉक वन सच कायंड ऑफ क्वेश्चन्स. त्यामुळे 100% केन्नाच जावचें ना. पण हांव म्हणलें तशें एव्हरी जेन्युइन प्रोटेस्ट शूड बी एड्रेस्ड बाय द गव्हर्नमेंट. सेकंडली आता पार्टी डिसिप्लिन पार्टी म्हणून चल्लेली सध्या भारतीय जनता पार्टी. सध्या आम्ही पळयत जाल्यार जे चल्ला पळय, आनी आय स्पेसिफिकली आय एम टॉकिंग अबाउट गोविंद गावडे वर्सीस रमेश तवडकर. सो जे पयलीं पासून चालू आसा आता ते एका लेवलार पावले आसा, आनी पार्टी इज नॉट एबल टू ब्रिंग इन डिसिप्लिन. डू यू बिलीव दॅट? नाही, म्हाका दिसता इट इज मोर दॅन पार्टी मॅटर, इट इज अ पर्सनल मॅटर. पण पयर म्हाका दिसता माननीय मंत्री रमेश बाब तवडकरांनी ऑलरेडी सांगला की आपल्या खातीर हो विशय सोंपलो म्हणून. ताणें सांगूं ना गोविंद गावडे सेज दॅट. नाही, पण आता शेवटाक कशें आसा थोड्या फावटी हीज अबिलिटी टू मेक स्टेटमेंट्स आमी पळयल्या, त्यामुळे तातूंत म्हाका दिसता वचून चड जितले इंटरप्रिट करता पळय तितलो आय प्रॉब्लेम. एम आस्किंग अबाउट डिसिप्लिन. दिस इज जस्ट वन इन्स्टन्स. देर आर सो मेनी अदर इन्स्टन्सीस वेर वी मे नॉट हॅव कवर्ड इट बिकॉज आमकां खबर ना. डू यू फील बीजेपी इज स्टील अ डिसिप्लिन पार्टी? 100%. म्हाका अजून दिसता की बीजेपीन जो सेन्स ऑफ डिसिप्लिन आसा, म्हणजे आज आतां तुका सादें उदाहरण दिता. म्हणजे आतां आमची खंयची प्रेस कॉन्फरन्सीस सुद्दां जर जाता, आमी 2 सुद्दां घेतली जाल्यार कित्याक घेतात? कारण वेगळे वेगळे विशय आसता, वेगळ्या वेगळ्या समूहांनी ते संबोधन करप. काँग्रेस हावजान पळय, एकटो घेता कारण तो दुसऱ्या बरोबर बसूंक शकना, दुसरो घेता कारण तो तिसऱ्या बरोबर बसूंक शकना. हो जो इनडिसिप्लिन आसा पळय तो बीजेपी सारख्या पक्षान इंटरनल डेमोक्रेसी ऑफ काँग्रेस. इंटरनल डेमोक्रेसी न्हय, थंय बिटिंग अप NSUI प्रेसिडेंट
म्हणजे NSUIचो प्रेसिडेंट कंप्लेन करता की आपल्याक प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षान मारलो. ही जर तुका इंटरनल डेमोक्रेसी दिसता जाल्यार ते असली पार्टी सरकारान जर केन्ना आयली चुकून जाल्यार कितें जातलें चिंत. मागीर म्हाका दिसता एवरीडे लोकांक पडयतले. म्हाका एक सांग, यू वेंट टू देअर ऑफिस प्रोटेस्टिंग आनी तांच्या बोर्डार तुमी इंक मारले. आतां दुसऱ्या वटेन सपोजली काँग्रेस आनी आम आदमी पार्टीवाले तुमच्या बिल्डिंगेनूच आयले भितर जाल्यार तुमी ताचेर केसीस घातल्यो. 2 गजाली तातूंत. इंक कोणें मारला तें म्हाका दिसता इज द बिगस्ट मिस्ट्री. कारण थंय मिडिया आशिल्ली, थंय आमचे लोक आशिल्ले, कोणेच इंक मारलां क्लेमूय करून आनी पळोवय ना. आनी मिडिया आशिल्ली, मिडियान जाल्यार पळयतले आशिल्ले. आतां फॉर एक्झाम्पल दाजी साळकार आशिल्लो थंय. हांवें दाजीक फोन केलो, अरे म्हणलें ते ब्लॅक इंक कोणें मारलें? तो म्हणलो ते पयलींच आशिल्लें. तर एक म्हणजे ते जेन्ना ते तांची NSUI वर्सीस GPCC स्कफल जालें तेन्ना मारूं नये कित्या वयल्यान तांचेर घालता तूं. न्हय, जर काँग्रेसी कडेन आशिल्लें काँग्रेसीन करपाचें बरें कंप्लेन, बाबा कोणाक पळयला केन्ना मारलें. सी आतां आमी थंय प्रोटेस्ट केला, वी एन्श्योर्ड मिनिमल ट्रॅफिक ब्लॉकेज. पण इन स्टार्क कॉन्ट्रास्ट जे वेन्झीन केलें, वेन्झी BJP एक म्हणजे BJP ऑफिसान येवन, आतां तुमी म्हणलें की तो लोकांचो उत्स्फूर्त प्रतिसाद आशिल्लो जो प्रोटेस्ट आशिल्लो. वॉट वॉज ही ट्रायंग टू अचीव बाय गेटिंग इन टू द BJP ऑफिस? बरें, BJP ऑफिसान मुख्यमंत्री आशिल्लो, BJP ऑफिसान अध्यक्ष आशिल्लो, BJP ऑफिसान जनरल सेक्रेटरी आशिल्लो, कोणूच नाशिल्लो. तर थंय आमचो जो स्टाफ आसा तातूंत महिला आसात. फाल्यां जर तातूंतलो एकटो जर, कारण यू कॅनॉट कंट्रोल अ मॉब, तूं कितलोय म्हणलो थंय, फाल्यां जर कितें जाल्लें कोण जबाबदार आशिल्लो? आनी दुसरें इन्व्हेस्टिगेशन जें आसा तें कोण BJP करता थंय बसून, की आमी ते सगळ्यांक हाडून थंयच बसयल्या 8 जाणांक? वॉट वॉज वेन्झी ट्रायंग टू अचीव? सी हांव इतलेंच म्हणटा की प्रोटेस्ट आमी केल्या, हाज्या पयलीं आमच्या खातीरूय म्हणजे भरपूर विशय मार्गी लागल्या, पण केन्नाच आमी लोकांच्या ऑफिसान घुसले ना. आतां सत्तेन आसून सुद्दां आमी काँग्रेसीच्या सकल वचून प्रोटेस्ट केलो. तुमी पावले काँग्रेसीच्या हातून, तेन्ना झगडी बी जाल्ली, प्रतिमा कुतीन बी ते आशिल्ले. न्हय, पण भितर वचून आमी एंट्री फोर्स करून कोणाक पळय ज्या तरेन वेन्झी गेल्लो पळय, वॉट वॉज ही ट्रायंग टू डू? आनी ऑफिस म्हणटा तो म्हणटा आपूण स्टेअरकेसीसाचेरच गेलो. स्टेअरकेसीचेर ते दार, म्हाका दिसता जाका BJP ऑफिस जाणें पळयला ते दार पळोवन सांगूंक शकतलो कोणाचें. आतां कित्याक आम आदमी पार्टी जाल्या पळय, तांकां एक म्हणजे तांकां ते एक्टिविजम आनी म्हणजे कितेंय केलें जाल्यार ते रस्त्यार येतात, आनी दुसरें तांकां फटींगपणाची संवय जाल्या. तो थंय कितें ते मॉल, ते एक तांचो एक स्पोक्स पर्सन थंय बसून ते मॉलान गेल्लो, शॉपिंग केलो, पण त्या दुकानान वचूना. एक म्हणजे 3rd फ्लोराचेर आनी खंयचे दुकानां आसा, वयर टेर्रासार कित्याक गेले ना? मागीर ते कॉमन स्पेस म्हणटात. खंयचो कॉमन स्पेस? 3rd फ्लोराचेर, वेर ऑन बोथ सायड्स दर इज BJP ऑफिस, म्हणजे एंटायर 3rd फ्लोर. सो ते बरें, दुसऱ्या बिल्डिंगेन तो कोणाक मेळपाक आयिल्लो तर ते तरी ताणें सांगचें न्हय. 3rd फ्लोराचेर BJPच्या ऑफिसान बरें, ताच्या नंतर वेन्झीन स्टेटमेंट कितें दिला? वेन्झीचो स्टेटमेंट आसा न्हय, हे BJP वाले हे आसा म्हणून. सो जो कॅप्टन कॉन्स्टिट्यूशन मानिना, हो कॅप्टन कसलो तोय खबर ना म्हाका. ते बेसिकली वॉट वर ते ट्रायंग टू डू देर. न्हय, हांव इतलेंच म्हणटा की राजकारण खंयच्या थराक देंवोवपाचो जो प्रयत्न आहा पळय ते त्या वेन्झीच्या एक्टा वयल्यान दिसता. पहले प्यार की पहली राइड, Slowly, slowly matching vibe. Activa, 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 first love बोले तो Activa. आओ करें try एक नया पाथ, click your first, make your mark. New friendship का पुराना यार, let's go cruising in a new avatar. La 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 la, Smart key and smart away, go freewheeling and fly away. Activa, 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 First fight बोले तो Activa. Life को दो new start, make a move, hit the world, cool baby. and smart, हर सफर का happy part. Activa, 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 Activa. Scooter बोले तो Activa, scooter मजे Activa, scooter रुके दे Activa, scooter एक ले Activa, scooter आंध्रे Activa, scooter बोले तो Activa. Activa. बट
ओवरऑल आणि एकदा बिकॉज आय एम मिटींग यू आफ्टर सो लॉंग म्हणून आय एम टेकिंग दीस ऑपॉर्च्युनिटी. जेन्ना दिगंबर कामत आणि रमेश तवडकरांक इंडक्ट केले तेन्ना विजय सरदेसायान एक स्टेटमेंट केलें की एंटायर कॅबिनेट आसली दिगंबर कामतीची कॅबिनेट सध्या प्रमोद सावंत गव्हर्मेंटान आसा, वीच इज ट्रू. 7 न्ही 8 जाण आशिल्ले तातूंत आनी तुमचे फक्त एक 2-3 जाण उरल्याचे ओरिजिनल जे आशिल्ले. हाऊ डू यू रिएक्ट टू दॅट? पळय, विजय सरदेसायच्या स्टेटमेंटाक हांव युजली चड इम्पॉर्टन्स दिना, कारण हीज व्ह्यूज डिपेंड ऑन वीच सायड ऑफ द फिगर्स आर पॉलिटिक्स ही इज ऑन. नाही, परत एकदां BJPन आयलो की मागीर तो त्या कॅबिनेटान ह्या कॅबिनेटान ते कॅल्क्युलेशन म्हणजे यू कॅन अब्यूज डेटा, म्हणजे यू कॅन टॉर्चर डेटा इनफ टू कन्फेस म्हणटा पळय तशें तें. मागीर ते 7 जाण जे आशिल्ले 8 जाण ताजे आशिल्ले. पण म्हाका दिसता जेन्ना म्हणजे जे आतां BJPन आयल्या दे आर बाउंड बाय अवर आयडियोलॉजी, दे आर बाउंड बाय अवर डिसिप्लीन. त्यामुळे इट इज इममटेरियल. आणि तशें कशें आसा, तो आज तो सांगता की गेली 15 वर्सां BJPन हें केलें म्हणून, मागीर तातूंतलो अशा सरकारा कडेन तो आयलो कित्याक खंय 2017? सी, प्रश्न हो आसता न्हय. तो जेन्ना सांगता की गेली 15 वर्सांच्या हाज्या खातीर वचपाक जाय, मदीं 2 वर्सां तोय आशिल्लो, सो तो जबाबदारी घेता. बरें, पयलीं 5 वर्सां जर इतल्या वायट सरकार दिल्लें कित्याक आयलो? हीज एंटायर कॅम्पेन वॉज अगेन. सो म्हाका दिसता हे जे आसा पळय, म्हणजे कितें तरी विशय आसा पळय ते बरे विशय घेवचे. फिगर्स वॉज रायट, बट 100% इट इज रायट की बाबा What he has- 2012 what he has- 8 जाण हांगा आसा, which What also he has- indicates what- कि BJP बदल रही है. सी, BJP बदल रही है नहीं, BJP इज ग्रोइंग. हाँ, आणि वेन यू आर अ ग्रोइंग पार्टी एट सम पॉइंट ऑफ टायम यू विल हॅव न्यू पीपल न्ही. आतां तशें फाल्यां सांगता म्हाका, आतां आम आदमी पार्टी आसत, रेव्होल्युशनरी गोवन्स आसत, किंवा स्वता गोवा फॉरवर्ड घे. तो इवन इफ तो एक आमदाराची पार्टी असली, तो स्वताक नाशिल्लो काँग्रेसीन पयलीं, तो गोवा फॉरवर्डाचो like-minded ideology नाही, कसली लायक मायंडेड. मागीर तो BJPन आयिल्लो मदीं, मागीर कसली he मायंड. didn't join BJP. नाही नाही, He was पण supporting शेवटाक BJP government. सरकारान NDA नाशिल्लो न्ही. इवन आफ्टर बींग थ्रोन आउट ऑफ द गोवा गव्हर्मेंट ही वॉज मेंबर ऑफ NDA फॉर अ वायल. So keep them aside. You talk about नाही नाही, सो BJP. हांव तुका तेच म्हणटा. आतां आम आदमी पार्टी सुद्दां आसा, दे हॅव ऑल कम आउट ऑफ सम पार्टी ऑर द अदर. सो वेन यू ग्रो यू विल हॅव पीपल फ्रॉम अदर पार्टीज कमिंग इन. हे जे आता फियर आसा पळय की 27 ओल्ड वर्कर्स वर्सीस न्यू वर्कर्स, ओल्ड लिडर वर्सीस न्यू लिडर्स जायत आसा पळय न्ही. आनी इट इज हॅपनिंग इन मेनी कॉन्स्टिट्युएन्सी. आय डोंट वॉन्ट टू नेम देम, कारण सद्या इवन रायट फ्रॉम मारगांव टू एवरीवन. सो तुका दिसता इट इज अ थ्रेट टू BJP? हय, BJP इतले भायले लोक येवन सुद्दां आज आमचो अध्यक्ष जो आसा हॅज ग्रोन थ्रू द रँक्स. आमचो जो मुख्यमंत्री आसा हॅज ग्रोन थ्रू द रँक्स. त्यामुळे म्हाका दिसता एज फार एज लिडरशीप, म्हणजे आतां आनी एक गजाल जी म्हाका दिसता BJP खातीर खूब हार्टनिंग आसा, वीच इज सम सॉर्ट ऑफ अ जनरेशनल शिफ्ट. म्हणजे सिद्धार्थ कुंकळकार आसत आनी सर्वानंद भगत आसत, तांची अपॉइंटमेंट एज जनरल सेक्रेटरी इज ऑल्सो शोईंग दॅट BJP इज ग्रुमींग इट्स ओन पीपल. म्हणजे सिद्धार्थ काय भायलो आयिल्लो न्ही, सर्वानंद भायलो आयलो न्ही. तर म्हाका दिसता एज फार एज द पार्टी लिडरशीप इज कन्सर्न, इट इज फर्मली विथ द पीपल हू हॅव वर्कड फॉर द पार्टी अँड हू आर इन अ वे हॅव सीन पार्टी. ताच्या पयलीं दानावडे सर आशिल्लो, ही इज ऑल्सो समबडी, म्हणजे पंच ते सरपंच जावन आयिल्ली वाटचाल आसा. त्यामुळे म्हाका दिसना की BJPची आयडियोलॉजी किंवा BJPची लिडरशीप डायल्यूट जाल्या. देर आर पीपल हू हॅव कम. कॅबिनेट इज नॉट ग्रोन इन टू BJP. नाही, पण कॅबिनेट कारण- मेजॉरिटी इज पण तू जर born somewhere and brought up in कशें आसा, म्हणजे गोवाची जी हिस्ट्री आसा पॉलिटिकल, म्हाका दिसता वी हॅव ऑलवेज सीन की इट इज ऑलवेज डॉमिनेटेड बाय पीपल हू इन देअर रिस्पेक्टीव एरियाज. त्यामुळे इट इज नॉट अबाउट कितें म्हणटा तें. आनी एज फार एज पॉसिबल आतां जेन्ना 27 इलेक्शन येतलें, वी वील एन्श्योर की द टिकेट्स आर गिवन टू पीपल हू आर फ्रॉम द आयडियोलॉजी. बट एट द सेम टायम जस्ट बिकॉज कोण तरी दुसरी पार्टी सोडून आयला हाजो अर्थ ही शूड बी डिप्रायव्ड when he can actually win and serve the people. I don't think that is right. So it is ideology or inability for you in 27? As long as you don't compromise on your ideology, I think it is not wrong to give winnability. ना जाल्यार एक ती Chinese proverb आसा की we had a best song, they won all the battles, we had the best songs म्हणून. आमी पदां म्हणीत रावचे पडटले आणि they will keep winning all the battles. They is who now in this context? नाही, द ऑपोजिशन. फाल्यां जर, कारण आज जे ऑपोजिशन आसा, सी दे विल ऑल्सो गो बाय विनेबिलिटी. Are you also afraid of opposition unity? They coming together? पळय, ऑपोजिशन युनिटी जाली लोकसभेक, रिजल्ट वॉज 1-1. पण जर तूं वोट शेअर पळयशी, वी क्रॉस 50%.
त्यामुळे ते एकठांय जाले जाल्यार कितें व्हडलें जातलें असल्याचो प्रकार न्हय. आनी दुसरें, जर तांकां दिसता की BJP हॅज डन सो बॅडली, म्हणजे वॉट दे क्लेम, दे शूड फायट इंडिपेंडंटली. म्हणजे इतलें जर आमी वायट परफॉर्मन्स केला जाल्यार वॉट इज द कंपल्शन फॉर देम टू कम Going by टुगेदर? 22 results which says that only 33% are with BJP and rest 60 odd percent are No, against so BJP. has Congress ever crossed that percentage? Congress is at what, 23 ka 24%, म्हणजे कितले 76% is against Congress. So आणि दुसरे, हाऊ डू यू से की एंटायर वोट वूड हॅव शिफ्टेड? सी, आज गोंयांत खूब कडेन, म्हणजे आता फॉर एक्झाम्पल TMCचो वोट शेअर, डू यू एक्चुअली थिंक TMC गॉट 6% वोट शेअर इन गोवा? इट वॉज ऑल दोज इंडिव्हिज्युअल कॅन्डिडेट्स न्हय. सो तातूंत तुका तो 6% इफ यू वॉन्ट टू एंटायरली एट्रिब्यूट टू TMC, देन वी आर मॅथमॅटिकली ऑल्सो रॉंग. त्यामुळे हो म्हणून तुका सांगलें न्ही हांवें, इफ यू टॉर्चर डेटा इनफ इट वील कन्फेस टू वॉट एवर यू वॉन्ट. पण फाल्यां ऑपोजिशन युनिटी जाली म्हणून ऑल अल्गोरिदम चेंज, म्हणून तुका सांगलें न्ही हांवें, जेन्ना ऑपोजिशन स्ट्रेट फायट जाली, वी स्टील गॉट मोर दॅन 50% वोट शेअर फॉर लोकसभा. सो ऑपोजिशनान कितें आसा तें दिशाभूल करपाचो प्रयत्न करचो न्हय आनी करचें, लेट देम युनायट, देर इज नो प्रॉब्लेम. No problem even. आनी हांव म्हणटा की जर जालें इन अ स्ट्रेट फायट, वी स्टील हॅव अ इक्वल ऑर अ बेटर चान्स. Is there any worry for BJP as far as 27 is concerned? नाही, म्हाका दिसता जे म्हणजे इफ देर इज वन प्रॉब्लेम जाल्यार जे 18 वर्साचे जे नवे भुरगे आसा तांणी काँग्रेसीचो काळूच पळोवना, नायदर एट सेंटर नॉर इन स्टेट, कारण दे वर टू यंग टू अंडरस्टँड. त्यामुळे दे डोंट नो वॉट मिसरूल काँग्रेस हॅज डन. सो म्हाका दिसता खंय तरी तो आमकां लोकांक, म्हणजे खूबदां कितें जाता, लोकांक दिसता की आमी वी आर ट्रायंग टू ब्लेम द काँग्रेस. वी आर नॉट ट्रायंग टू ब्लेम द काँग्रेस, बट वी आर ट्रायंग टू रिमाइंड द पीपल की काँग्रेसी वेळा म्हणजे थोड्या फावटी आमी गव्हर्नन्स वी टेक फॉर ग्रांटेड. सो ते म्हाका दिसता विल बी अ चॅलेंज टू लेट देम. कारण ना जाल्यार तांकां दिसता की अरे अशेंच जातलें, अशेंच आमकां बरे रस्ते मेळटले, आमकां सादो जुवारी ब्रिज अलायनमेंट जायनाशिल्ली दोनूय कडेन काँग्रेस सरकारां आसून. सो ते म्हाका दिसता लोकांक याद करपाक जाय की गूड गव्हर्नन्स इज नॉट फॉर समथींग वीच इज फॉर ग्रांटेड, इट इज बिकॉज ऑफ डबल इंजीन सरकार. म्हाका दिसता हें आमकां लोकां पर्यंत, स्पेशली त्या यंग भुरग्यां पर्यंत व्हरचें पडटलें. देव बरें करूं. आणि Thank you you very much for answering all the questions. कारण when your guest is well informed म्हणटा तशें, you can ask him any questions without and get a right answer. But it is for the people to judge whatever his answers, are they convinced or not. It is for the people to decide for 27. But right now this was the version of BJP, though he is not representing the party officially. He represents party's ideology in a personal capacity. तुम पळयतात हब एनकाउंटर, युअर फेवरेट शो ऑन युअर फेवरेट चॅनल गोवा न्यूज हब. कीप वॉचिंग. This is where innovation meets purpose. Introducing Godrej Tough AAC blocks, the future of smart, eco-friendly construction. In today's fast-paced world, speed, efficiency, and environmental responsibility matter more than ever. That's why Tough blocks are designed to be lightweight, precise, and easy to install, reducing labor and accelerating project timelines. Each block is carefully engineered with uniform shapes and consistent finishes, which means fewer joints during construction, reduced plastering needs, jointing and enabling faster completion. The result? Cleaner walls, straighter lines, and a higher quality finish every single time. Its natural thermal insulation helps maintain a comfortable indoor temperature, keeping spaces cooler in summer and warmer in winter, reducing reliance on artificial cooling. It also offers acoustic insulation, making homes and offices quieter and more peaceful. Built for today's tropical climates, Tough blocks are weatherproof, termite resistant, and fire retardant, ensuring long-lasting strength and better safety in every structure. Contractors and developers trust Tough not just for quality but for cost efficiency. It also saves construction time and reduced structural costs due to its lighter weight. Tough blocks are the smart choice for every project. And behind every block is a promise of sustainability.
Tough Blocks supports green building goals by minimizing environmental impact through energy-efficient manufacturing and reduced resource consumption. AAC blocks offer superior thermal insulation, lowering energy usage in buildings over time. By promoting sustainable construction practices, Tough contributes to a greener, more responsible built environment. From foundation to finish, Godrej Tough AAC blocks offer strength, speed, and sustainability, redefining what it means to build better, build smarter, build stronger, build with Godrej Tough.